हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शहा सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या सायन्स बाय शहा सर या युट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाटीईटी 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे जे टॉप 500 क्वेश्चन्स आपण सुरू केले होते त्यातला चौथा भाग पाहणार आहोत. चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्यायचं सर्वांनी, तो आहे बर्ड्स बिलॉंग टू विच क्लास. म्हणजे बर्ड्स हे कोणत्या क्लासमध्ये येतात? क्लास म्हणजे काय? बोला. कोणत्या क्लासमध्ये येतात म्हणजे काय? वर्गामध्ये येतात. कोण? बर्ड्स. तर म्हणायचं बर्ड्स हे कशामध्ये येतात? एव्ज मध्ये. कशामध्ये येतात? एव्ज मध्ये. कळालं सर्वांना? बर्ड्स कशामध्ये येतात? एव्ज मध्ये. एव्ज म्हणजे पक्षी वर्गात येतात, बरोबर. मग रेप्टाइल्स मध्ये कोण येतात? रेप्टाइल्स मध्ये येतात सर्प. कोण येतो? सर्प. ठीक आहे. अजून पाल, अजून मगर, क्रोकोडाईल, हे सर्व कशामध्ये येतात? रेप्टाइल्स मध्ये येतात. कळालं? सरपटणारे प्राणी. नंतर मॅमल्स मध्ये कोण येतो? आपण येतो. मानव. मानव, आपण. अजून या पृथ्वीवर जेवढे काही जनावर आहेत ज्यांना पिन्ना आहेत, पिन्ना म्हणजे हे एक्सटर्नल इयर, हे ज्यांना असतील ते मॅमल्स असतील. ज्यांना मेमरी ग्लँड आहे आणि एक्सटर्नल इयर आहेत ते असतात मॅमल्स. कळालं? आणि शेवटचे आहेत एम्फिबिया. एम्फिबिया म्हणजे उभयचर. उभयचर कशाला म्हणतात? जे जमिनीवर सुद्धा राहतात आणि पाण्यात सुद्धा राहतात. म्हणजे कोण? फ्रॉग, बेडूक. ठीक आहे. एम्फिबियनचं एक्झाम्पल विचारलं कोणी तर म्हणायचं बेडूक. बेडूक हे काय आहे? उभयचर आहे. कळालं सर्वांना? काही अडचण याच्यामध्ये? हा होता आपला पहिला प्रश्न. चला आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आपला जो दुसरा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे हा. चला ठीक आहे, लक्ष द्या सर्वांनी. प्रश्न आहे द ऑर्गन दॅट हेल्प इन डायजेशन अँड प्रोड्यूस इन्सुलिन इज. म्हणजे काय? पचनास मदत करणारा आणि इन्सुलिन तयार करणारा अवयव कोणता? त्यांनी विचारलं आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे ह्याच्यात, पचनास मदत करतो म्हणते. बरोबर आहे. चला, पचनास मदत लिव्हर सुद्धा करते, पॅनक्रियाज म्हणजे अग्नाशय सुद्धा करते, स्टमक अमाशय सुद्धा करते आणि इंटेस्टाईन आतडे सुद्धा करतात. झालं. पण आता हे तर चारही ऑप्शन थोडी ना आपलं उत्तर राहील. पुढचं काय विचारलं त्यांनी आपल्याला? प्रोड्यूस इन्सुलिन. आणि तो काय निर्माण करतो म्हणता येते? इन्सुलिन. इन्सुलिन काय आहे? कोणी जर का विचारलं इन्सुलिन काय, तर म्हणायचं इन्सुलिन एक प्रकारचा हॉर्मोन आहे. काय आहे? हॉर्मोन आहे. ठीक आहे. हॉर्मोन काय असतात? हॉर्मोन असे केमिकल्स असतात जे कमी प्रमाणात रक्तामध्ये सोडले जातात. ठीक आहे. त्यांना कोणताही म्हणजे वेक्टर लागत नाही, कोणतीही गाडी लागत नाही तिथे नेऊन सोडणं. तर डायरेक्ट रक्तामध्ये त्यांना सोडलं जातं. ते खूप कमी प्रमाणात सोडले जातात आणि ते टार्गेट स्पेसिफिक असतात. टार्गेट स्पेसिफिक म्हणजे काय? त्यांना जिथं जाऊन काम करायचं आहे ते तिथेच काम करतात. इकडे तिकडे काही कुठेही काही करणार नाहीत. त्यांना जे काम सांगितलेलं आहे, त्यांचं जे काम ठरलेलं आहे ते तेच काम करते. टार्गेट स्पेसिफिक असतात. कोण? हॉर्मोन्स. तसा हा इन्सुलिन आहे. इन्सुलिन हे हॉर्मोन फक्त अग्नाशय सिक्रेट करतो. पर्याय क्रमांक बी, पॅनक्रियाज. पॅनक्रियाज कोणता हॉर्मोन सिक्रेट करतो? इन्सुलिन. पहिली तर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, या पॅनक्रियाज मध्ये एक विशिष्ट प्रकारचे सेल असतात, त्याला आपण बीटा सेल म्हणतो. कोणत्या सेल? बीटा सेल. ठीक आहे. हा बी मी कसा दांडीची खाडी काढली याचा अर्थ तो बीटा. अल्फा बीटा ऐकला असेल तुम्ही. हे बीटा सेल जे असतात ते विशिष्ट प्रकारचं एक हॉर्मोन सिक्रेट करतात, त्याचं नाव आहे इन्सुलिन. ठीक आहे. सर्वांनी लक्ष द्यायचं. हे इन्सुलिन जे आहे याची जर का कमतरता झाली, कमतरतेमुळे कोणती बिमारी होते? जर कोणी विचारलं की इन्सुलिनची कमतरता झाली तर कोणती बिमारी होते, तर म्हणायचं डायबिटीज. कोणती बिमारी होते? डायबिटीज. याला आपण आपल्या गावरानी भाषेत शुगर म्हणतो आणि याला मराठीमध्ये मधुमेह म्हणतात. काय म्हणतात? मधुमेह. आणि आपल्या गावरानी भाषेत आपण काय म्हणतो? याला शुगर झाली, शुगर झाली. समज ऐकलं असेल ना तुम्ही? कळालं? मग तो हा इन्सुलिन आहे. इन्सुलिनची काय झाली? कमतरता झाली तर डायबिटीज होते, मधुमेह होतो. आणि मधुमेह ही खूप भयंकर बिमारी आहे. ही बिमारी व्हायला नाही पाहिजे कोणालाच. आणि झाली तर मग त्या व्यक्तीला आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावं लागतं, त्याला नियमित व्यायाम करावा लागतो. ठीक आहे. या गोष्टींना त्यांना म्हणजे आयुष्यभर त्याला ते करणं आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे मलेरिया इज कॉज बाय. सोपा प्रश्न आहे आणि अगदी भयंकर आणि चांगला प्रश्न आहे बघा. मलेरिया हा कशामुळे होतो? ऑप्शन दिलेले आहेत. व्हायरस, विषाणू, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू, प्रोटोझोआ म्हणजे परजीवी, फंगाय म्हणजे बुरशी. कशामुळे होतो? जास्तीत जास्त विद्यार्थी काय करतात? बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल, विषाणू किंवा जीवाणू, हे दोघांपैकी कोणातरी मुळे होते बा,
असं लोकांना वाटतं. पण मलेरिया ही बिमारी प्रोटोझोनमुळे होते. कशामुळे होते? प्रोटोझोआमुळे होते. पर्याय क्रमांक 3 परजीवीमुळे होणारी बिमारी आहे कोणती? मलेरिया. आता बघा याच्याबद्दल एक महत्वाची माहिती सांगतो तुम्हाला. त्या प्रोटोझोचं नाव काय ज्या प्रोटोझोआमुळे मलेरिया होतो? आता असा प्रश्न विचारला तर, किंवा असा कोणता प्रोटोझोआ आहे ज्याच्यामुळे मलेरिया ही बिमारी होते? तर मग त्या प्रश्नाचं उत्तर काय सांगाल तुम्ही? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स, व्हीवॅक्स सुद्धा म्हणतात त्याला. अजून एक आहे प्लाझ्मोडियम मलेरी. अजून एक आहे फाल्सिपॅरम. ह्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत कोणाच्या? प्लाझ्मोडियमच्या. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स असतो, प्लाझ्मोडियम मलेरिया असते, प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम असते. आणि या सर्वांमुळे बिमारी कोणती होते? मलेरियाच. ठीक आहे. सर्वात कॉमन कोणता आहे? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. आणि प्लाझ्मोडियम फॅल्सिपॅरम झाला तर हा मलेरिया खूप घातक असतो. ठीक आहे. त्यानंतर आता हा प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स आपल्या बॉडीमध्ये जातो कसा काय? कसा जातो? तर हा जो आहे हा प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये टाकते कोण? तर टाकते फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. लक्षात ठेवायचं सर्वांनी. काय नाव आहे त्या मच्छराचं? फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो. हा जर का आपल्याला चावला तर तो चावताना आपल्या रक्तामध्ये काय टाकतो? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स टाकतो. मग तो प्लाझ्मोडियम आपल्या बॉडीमध्ये गेला तर आपल्याला मलेरिया नावाची बिमारी होते. त्यामध्ये आपल्याला सतत काय येतो? थंडी वाजून ताप येतो. हे त्याचं एक विशिष्ट सिम्पटम आहे. कुणाचं? मलेरियाचं. मलेरियामध्ये थंडी वाजते. ठीक आहे. आणि ताप हा कमी जास्त होत असतो, म्हणजे चढतो परत उतरतो अजून चढतो. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे ॲनिमल्स दॅट ईट ओनली प्लांट्स आर कॉल्ड. म्हणजे काय? जे प्राणी फक्त वनस्पती खातात त्यांना काय म्हणायचं? मांसाहारी म्हणतात का त्यांना? नाही. सर्वाहारी म्हणतात का? नाही. शाकाहारी म्हणतील ना? बरोबर. शाकाहारी आणि परजीवी. इथे पहा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. सोपा प्रश्न होता हा. ठीक आहे. काय म्हणतात? वनस्पती खाणाऱ्यांना शाकाहारी म्हणतात. आणि जे प्राणी म्हणजे मांस खातात, ईट मांस खाणाऱ्यांना, मांस खातात त्यांना काय म्हणतो आपण? कार्निवोरस. आणि ओमनिवोरस म्हणजे काय? जे मांसही खातात, मांस व वनस्पती खाणारे, मांस व वनस्पती जे खाणारे आहेत त्यांना काय म्हणायचं? ओमनिवोरस म्हणायचं. आता पॅरासाइट म्हणजे काय? पॅरासाइट गोचिड पाहिलं तुम्ही कधी? गायीच्या अंगावर, बैलाच्या अंगावर गोचिड राहतो बाहेर चिपकून. तो एका प्रकारचा काय? पॅरासाइट आहे. मग पॅरासाइटचे 2 प्रकार असतात. परजीवी ते 2 प्रकारचे असतात. एक बाहेर असतात, शरीराच्या बाहेर असणारे, त्यांना आपण एक्टोपॅरासाइट म्हणतो. आणि शरीराच्या आतमध्ये असणारे त्यांना एंडोपॅरासाइट म्हणतो. कळालं? तर ते गोचिड सुद्धा एका प्रकारचा काय आहे? पॅरासाइट आहे. पण या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 3 सी, शाकाहारी. ठीक आहे. हर्बिवोरस म्हणतो त्याला आपण इंग्लिशमध्ये. कळालं? हे विद्यार्थी मित्रांनो फक्त हे तुम्हाला सांगणं नव्हतं, बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून तुम्हाला हा प्रश्न मी घेतला होता. अजून एक महत्वाची गोष्ट, जो काय म्हणतो त्याला आपण, कॉक्रोच असतो का? कॉक्रोच, ROACH, कॉक्रोच, झुरळ. ठीक आहे. हे महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, लक्षात ठेवा. हा ओमनिवोरस असतो रे. कसा असतो? ओमनिवोरस. ठीक आहे. म्हणजे मांस आणि वनस्पती खाणारा असतो. कोण? कॉक्रोच. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विच ऑर्गन हेल्प इन डिटॉक्सिफिकेशन ऑफ केमिकल्स इन बॉडी. म्हणजे काय? शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास कोणता अवयव मदत करतो? म्हणजे आपल्या बॉडीमधले जे काही केमिकल्स आहेत त्यांना बाहेर टाकायचं आपल्याला, आणि त्या टाकण्यासाठी कोणता असा अवयव आहे जो आपली मदत करतो, असा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारला. पहिला ऑप्शन आहे किडनी म्हणजे मूत्रपिंड, लिव्हर म्हणजे यकृत, हार्ट म्हणजे हृदय, आणि लंग्स म्हणजे फुफ्फुसे. फुफ्फुसे हे काम करत नाहीत. हृदयाचं काम हे नाहीये. हृदयाचं काम आहे तो मोटर म्हणून काम करतो आणि रक्ताला पूर्ण बॉडीमध्ये पोहोचवतो. त्यानंतर उरलं कोण? लिव्हर आणि किडनी. किडनीचं काम हे असते की आपल्या बॉडीमध्ये जे काही केमिकल्स आपण खाल्ले त्यांना आपल्या बॉडीमधून बाहेर नेऊन फेकणं. ठीक आहे. तो काय करतो? फिल्ट्रेशन करतो, आपल्या रक्ताला चालतो.
रक्तामधले जे काही हानिकारक घटक आहेत, विषारी द्रव्य आहेत, तो त्याला चाळतो आणि लघवीद्वारे बाहेर फेकतो. कळालं? पण ते जे घटक आहेत, जे विषारी आहेत, त्यांना कमी कमी म्हणजे असे घटक की जे आपल्यासाठी तेवढे घातक नाही आहेत, अशामध्ये रूपांतरित करणारा जो काही अवयव आहे तो आहे लिव्हर. लिव्हर म्हणजेच काय? यकृत. म्हणजे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे लिव्हर. इथं बघा एक विशिष्ट प्रश्न शब्द विचारला त्यांनी, डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन शब्द आला की याचं उत्तर लिव्हरच आलं पाहिजे. जर का त्यांनी एक्सक्रिशन करतो कोण म्हटलं असतं तर आपण उत्तर दिलं असतं किडनी, मूत्रपिंड. कळालं? या प्रश्नाचं जे योग्य उत्तर राहील मित्रांनो तो राहील यकृत म्हणजेच लिव्हर. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द मुवमेंट ऑफ फूड इन एलिमेंटरी कॅनाल इज कॉल्ड. म्हणजे काय? अन्न नलिकेतील अन्नाची हालचाल म्हणजे काय? यालाच म्हणतात पेरिस्टाल्सिस. काय म्हणतात? पेरिस्टाल्सिस. पेरिस्टाल्सिस म्हणजेच आंतरचलन. ठीक आहे, लक्षात ठेव जा. जे काही आपल्या पोटामध्ये जे काही आपण अन्न खातो ते पचल्यानंतर एनएस द्वारे बाहेर फेकलं जातं, बरोबर आहे? तेव्हा तिथे जे मुवमेंट होते ते अन्न समोर समोर सरकत राहतं. ती कोणत्या मुवमेंटने समोर समोर सरकते? पेरिस्टाल्सिसने, म्हणजेच आंतरचलनाने समोर समोर सरकत असते. कळालं? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. डिफ्युजन त्याला नाही म्हणत. डिफ्युजन म्हणजे काय? हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे सॉल्व्हंटची मुवमेंट होणं. कळालं? म्हणजे काय? सपोज समजून घ्या, मी सांगतो तुम्हाला एक एक्झाम्पल घेऊन की मी एक हे घेतला मनुका, किशमिश म्हणतो आपण, तो घेतला, एक वाटी घेतली, त्या वाटीमध्ये तो मनुका ठेवला आणि पाणी टाकलं त्याच्यात, रात्री पाणी टाकून ठेवून दिलं. सकाळी मी काय पाहिलं? सकाळी मला तो मनुका जो असेल किंवा किशमिश जो असेल तो मला फुगलेला दिसेल. काऊन दिसेल फुगलेला बरं? कारण की वाटीमधलं पाणी त्याच्या आतमध्ये शिरलं, बरोबर आहे? आतमध्ये घुसलं. कोणत्या प्रोसेसने? डिफ्युजनने. कळालं? तुम्ही पाहिलं असेल की पावसाळ्यामध्ये आपले जे प्लायवूडचे जे दरवाजे असतात ते स्वेल होतात, फुगतात. कशामुळे? डिफ्युजनमुळे. कळालं सर्वांना? त्यानंतर इथं काय? सर्क्युलेशन. सर्क्युलेशन सर्वांनाच माहित आहे. रक्त जे आपल्या बॉडीमध्ये फिरत आहे ते कोणत्या प्रोसेसमुळे? सर्क्युलेशनमुळे. रेस्पिरेशन म्हणजे श्वास आतमध्ये घेणं आणि श्वास बाहेर सोडणं. हे एक मात्र, याला ब्रिदिंग म्हणतात बरं. परफेक्ट रेस्पिरेशन त्याला म्हणत नाही. श्वास आतमध्ये घेणं आणि श्वास बाहेर सोडणं म्हणजेच रेस्पिरेशन नसते. तो जो श्वास आपण आतमध्ये घेतला त्याद्वारे ऑक्सिजन आतमध्ये घेतला, बरोबर? तो ऑक्सिजन नंतर मग काय करेल? हिमोग्लोबिन सोबत कंबाईन होऊन प्रत्येक सेल पर्यंत जाईल. त्या सेलमध्ये असणाऱ्या ग्लुकोजला तो ऑक्सिडाइज करेल, बरोबर आहे? त्याच्यातून मग आपल्या शरीराला काय मिळेल? एनर्जी मिळेल. हे एवढी प्रोसेस कशामध्ये येते? रेस्पिरेशन मध्ये येते, श्वसनामध्ये येते. कळालं? या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते काय होतं? पेरिस्टाल्सिस. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विच ब्लड ग्रुप इज कॉल्ड युनिव्हर्सल डोनर. म्हणजे काय? कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात? आता युनिव्हर्सल डोनर म्हणजे जो कोणालाही रक्त देऊ शकतो असा ब्लड ग्रुप कोणता विचारला त्यांनी आपल्याला. म्हणजे बा माझं ए ग्रुप आहे, बी असेल, ए पॉझिटिव्ह असेल, बी पॉझिटिव्ह असेल, ए बी पॉझिटिव्ह असेल, बरोबर आहे? आपल्याला माहित आहे 4 प्रकारचे ब्लड ग्रुप असतात, ए बी, ए बी आणि ओ. मग नंतर या सगळ्यांचे 2-2 प्रकार असतात, ए पॉझिटिव्ह, ए निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह, बी निगेटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ए बी निगेटिव्ह, ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह. यापैकी कोणता असा आहे जो सर्वांनाच रक्त देऊ शकतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, ओ. हा सगळ्यांना काय करेल? रक्त देऊ शकतो. कोण? ओ. आता बघा इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीच नाही. मी तुम्हाला अजून महत्वाची गोष्ट सांगतो. यापैकी जर का इथे ओ पॉझिटिव्ह असता आणि एक ओ निगेटिव्ह असता तर यापैकी तुम्ही योग्य उत्तर कोणतं दिलं असतं? तर तुम्ही उत्तर दिलं असतं ओ निगेटिव्ह. कळालं सर्वांना? ओ निगेटिव्ह जो आहे हा सर्वांना रक्त देऊ शकतो, ओ पॉझिटिव्ह नाही. कळालं का सर्वांना? लक्षात ठेव जा. ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. पण इथे आपल्याला ऑप्शन नव्हतं म्हणून आपण काळजी केली नाही. पण जेव्हा कधी असं ओ पॉझिटिव्ह आणि ओ निगेटिव्ह दोन्ही आले तर तेव्हा लक्षात ठेवायचं की ओ निगेटिव्ह हेच उत्तर असायला पाहिजे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय? हे ब्लड ग्रुप कोणी शोधले? कार्ल लँडस्टेनर. त्याने 3 ब्लड ग्रुप शोधले. पहा, लिहून देतो मी तुम्हाला. कोणते कोणते ब्लड ग्रुप शोधले त्याने? ए, बी आणि ओ. हे 3 ब्लड ग्रुप कोणी शोधले? कार्ल लँडस्टेनर. लक्षात ठेव जा नाव, कार्ल लँडस्टेनर. आणि जो ब्लड ग्रुप आहे एबी नावाचा, हा ब्लड ग्रुप त्याच्या विद्यार्थ्याने शोधला. कोणाच्या? कार्ल लँडस्टेनरच्या. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचंय. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल बॅलन्स ऑफ द बॉडी. म्हणजे काय? मेंदूचा कोणता भाग शरीराची
तोल नियंत्रित करतो. म्हणजे काय, आपण जे व्यवस्थित उभे राहू शकतो का, व्यवस्थित उभे राहू शकतो, चालू शकतो, उड्या मारल्यावर परत आपल्या जागेवर थांबू शकतो आपण, बरोबर आहे. आपण बॅलन्स बरोबर करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं कशामुळे होते? इट इज बिकॉज ऑफ सेरेबेलम. कशामुळे? सेरेबेलम. सेरेबेलमलाच अनुमस्तिष्क म्हणतात. आपल्या बॉडीमध्ये स्कल म्हणजे हे वरचा भाग, मानेच्या वरचा भाग, याला स्कल म्हणतो. आणि स्कल मध्ये सुद्धा हा वरचा भाग, ज्याला आपण क्रेनियम म्हणतो, त्या क्रेनियम मध्ये ब्रेन ठेवलेला आहे. ठीक आहे. ब्रेन इज सिच्युएटेड इन द बॉक्स कॉल्ड क्रेनियम. क्रेनियम हे हाडाचं नाव आहे. ठीक आहे. 8 हाडांपासून बनलेला आहे तो. कोण? क्रेनियम. त्यानंतर क्रेनियम, आपल्या मेंदूची जर का आपण पाहिलं तर मेंदू हा 3 मुख्य भागात डिवाइड झालेला आहे. फोरब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. बरोबर आहे. त्यामधला जो फोरब्रेन आहे, मग त्याचे वेगवेगळे पार्ट, त्याच्यामध्ये सेरेब्रम येतं. मग नंतर मिड ब्रेन मध्ये वेगवेगळे पार्ट. नंतर हाइंड ब्रेन मध्ये एक पार्ट असतो सेरेबेलम. ठीक आहे. त्याला आपण अनुमस्तिष्क म्हणतो. सेरेब्रम हा मेंदूचा सर्वात मोठा पार्ट आहे. सेरेब्रम म्हणताय मी, सेरेब्रम. आणि दुसऱ्या नंबरचा जो काही भाग असेल ना, पार्ट असेल मेंदूचा, तो कोणता आहे? सेरेबेलम. 11% पार्ट असतो हा मेंदूचा. 11%. कोण? सेरेबेलम. आणि या सेरेबेलमचंच काम असतं की बॉडीचं पोस्चर व्यवस्थित ठेवणं, बॉडीला व्यवस्थित उभं करणं, बॅलन्स आउट होऊ न देणं. हे काम कोणाचं आहे? सेरेबेलमचं. म्हणून पहा, जे दारू लोक पितात, दारू पिल्यानंतर दारू जी आहे ती रक्ताद्वारे आपल्या मेंदूपर्यंत जाते आणि मेंदूमध्ये सेरेबेलमला पोहोचते. सेरेबेलमला जर का मेंदू पोहोचली, त्यानंतर नाही का त्या व्यक्तींना व्यवस्थित चालता येत नाही, कारण की ती दारू जी आहे ती सेरेबेलमवर परिणाम करते. कळालं सर्वांना? आणि ऑक्सिपिटल लोब म्हणून हा सुद्धा एक भाग असतो, त्याच्यावर सुद्धा परिणाम करते. त्यामुळे त्यांना बरोबर दिसत सुद्धा नाही. ते असे 2 एकाचे 2, 2चे 4 दिसतात त्यांना, बरोबर. चला, हे लक्षात ठेवजा. त्यानंतर सेरेब्रम काय म्हटलं मी तुम्हाला? सगळ्यात मोठा पार्ट म्हटलं. मेडुला ऑब्लॉंगेटा म्हणून हा एक पार्ट असतो. हा जो पार्ट आहे तो हाइंड ब्रेनचा पार्ट आहे, मागच्या ब्रेनचा शेवटचा पार्ट आहे. ठीक आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा म्हणून. याच्यामध्ये रेस्पिरेशन सेंटर राहतं. रेस्पिरेशन सेंटर म्हणजे काय? आपण जो श्वास घेतो, तुम्हाला वाटतं की श्वास आपण लंग्स मार्फत घेतो, पण या लंग्सला ऑर्डर देणारं कोण आहे? मेडुला ऑब्लॉंगेटा आहे. ठीक आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा सांगेल तेव्हाच तुमचे लंग्स काय करतील, म्हणजे त्यांच्यामध्ये हवा भरली जाईल आणि ते खाली सुद्धा होतील. कळालं? हे महत्वाचं होतं. म्हणून कधी पहा तुम्ही की ऍक्सिडेंट झाले रोडवर, कुठेही काही लागत नाही, फक्त डोक्याला लागला आणि वारला म्हणतात लोक. कशामुळे? कारण की त्यांच्या मार कुठे लागतो? मेडुला ऑब्लॉंगेटाला मार लागला की श्वासोश्वास थांबतो आणि ते थांबलं म्हणजे हृदय हे धडकणं बंद करून टाकतं आणि सडनली व्यक्तीची काय होऊन जाते? मृत्यू होतो. कळालं सर्वांना? चला, तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते काय होतं? सेरेबेलम. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, द रेड कलर ऑफ द ब्लड इज ड्यू टू. म्हणजे काय? रक्ताचा लाल रंग या कारणामुळे असतो. कोणत्या कारणामुळे असतो? प्लाझ्मामुळे असतो का? नाही. हिमोग्लोबिनमुळे असतो का? येस, बिकॉज ऑफ हिमोग्लोबिन. प्लॅटलेटमुळे आणि WBC मुळे. WBCचं नावच आहे श्वेत पेशी, पांढऱ्या पेशी. ते काय लाल रक्त देणार आहेत? बरोबर आहे. प्लाझ्मा हा रक्तहीन असतो, किंवा म्हणतो आपण त्याला फेंट पिवळा असतो, पिवळसर थोडाफार. बरोबर आहे. मग उरलं काय? हिमोग्लोबिन कशामध्ये असते? RBC मध्ये, लाल रक्तपेशींमध्ये असतात. कोण? हिमोग्लोबिन मध्ये काय असते? आयरन. आणि त्या आयरनमुळे रक्ताचा कलर लाल असतो. समजलं सर्वांना? म्हणून उत्तर काय होतं या प्रश्नाचं? हिमोग्लोबिन आहे म्हणून रक्त कसं आहे? लाल आहे. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न आहे पहा, विच विटॅमिन इज प्रोड्यूस इन अवर स्किन इन सनलाइट. म्हणजे काय? सूर्यप्रकाशात आपल्या त्वचेत कोणते जीवनसत्व तयार होते? त्वचेत निर्माण होते. कोणते जीवनसत्व विचारलं त्यांनी, पण कशामुळे? सूर्यप्रकाशामुळे. विटॅमिन डी ऐकलं असेल सर्वांनीच. विटॅमिन डी जे आहे ते निर्माण होते कशामुळे? सूर्यप्रकाशामुळे. कुठे निर्माण होते? आपल्या त्वचेच्या खाली. म्हणून कोवळ्या उन्हामध्ये थोडाफार बसायला पाहिजे. एकदम 12 वाजता 2 वाजता नाही. सकाळी जे कोवळं ऊन राहते त्या उन्हामध्ये थोडंफार बसलं पाहिजे, ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये विटॅमिन डी बनेल. विटॅमिन डी बनेल तर आपले हाडं जे आहे ते मजबूत राहतील. ठीक आहे. चला, नंतर हे कोणत्या विटॅमिनच्या डेफिशियन्सीमुळे कोणती बिमारी होते हे सुद्धा तुम्हाला माहित असलं पाहिजे. विटॅमिन ए ची जर कमतरता झाली तर काय होतो? रातनळेपणा होतो. विटॅमिन बी ची कमतरता झाली तर बेरी नावाचा आजार होतो. विटॅमिन सी ची कमतरता झाली तर काय होतो? स्कर्वी नावाची बिमारी होते. आणि विटॅमिन डी ची कमतरता झाली तर रिकेट्स होतो. रिकेट्स म्हणजे काय? मुडदूस, ज्यामध्ये हाडं जे आहेत कमजोर पडतात. कळालं सर्वांना? या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं विटॅमिन डी. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं. ठीक आहे. चला, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, ॲनिमल्स दॅट गिव्स बर्थ
टू यंग वन्स आर कॉल्ड. म्हणजे पिल्लांना जन्म देणारे प्राणी त्यांना आपण काय म्हणतो? अंडज म्हणतो का? नाही. जरायुज. येस. विविपेरस. लक्षात ठेव जा. कशांना जन्म देणारे? यंग वन्सला. म्हणजे पिल्लांना जन्म देणारे विविपेरस, अंड देणारे ओविपेरस. कळालं सर्वांना? एम्फिबियन्स मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, पाण्यात राहणारे आणि जमिनीवर सुद्धा राहणारे. रेप्टाइल्स आपल्याला माहित आहे, जे सरपटणारे आहेत ते रेप्टाइल्स आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं वेविपेरस होतं. चला पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला, तो आहे अमिबा मूव्ह विथ द हेल्प ऑफ. म्हणजे काय? अमिबा कशाच्या मदतीने हालचाल करतो? ठीक आहे, त्याने आपल्याला विचारलं की अमिबा जो आहे तो कशाच्या मदतीने म्हणजे हालचाल करतो. ऑप्शन दिलेले आहेत सिलिया, फ्लॅजेला, सुडोपोडिया आणि विंग्स. आता बघा, हा जो आहे अमिबा हा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे काय? एक जीवी आहे, याच्यामध्ये एकच सेल आहे. ठीक आहे, हा एक सेलनी बनलेला आहे. कोण? अमिबा. मग त्याला विंग्स असतील का बरं? नाही. म्हणजे हा पर्याय सरळ कटला. मग आता काय कोण वाचलं? सिलिया, फ्लॅजेला आणि सुडोपोडिया. हे तिघेही जे आहेत हे हालचालीसाठी मदत करतात. ठीक आहे, लक्षात ठेव जा. सिलिया सुद्धा हालचालीमध्ये मदत करतो, फ्लॅजेला सुद्धा करते आणि सुडोपोडिया सुद्धा करते. पण अमिबाच्या केसमध्ये कोण करते हे विचारलं त्यांनी ना आपल्याला. मग म्हणायचं सुडोपोडिया जो आहे, सुडोपोडिया हा अमिबाला मुवमेंट करण्यासाठी म्हणजे हालचाल करण्यासाठी मदत करतो. सिलिया करत नाही आणि फ्लॅजेला सुद्धा करत नाही. सिलिया कोणाला करतो? मग सिलिया कोणाला मदत करतो हालचालीसाठी? तर म्हणायचं पॅरामेशियम. पॅरामेशियमला मदत करतो. कशासाठी? हालचालीसाठी. असा प्रश्न विचारला असता इथं, पॅरामेशियम मूव्स विथ द हेल्प ऑफ, तर उत्तर काय दिलं असतं आपण? सिलिया दिलं असतं. बरोबर आहे. आणि आपले मानवी जे स्पर्म असतात का, स्पर्म, या स्पर्मला सुद्धा फ्लॅजेला असते. काय असते? फ्लॅजेला. जी शेवटची टेल असते का, स्पर्मचे 3 भाग होतात, हेड, मिडल पीस अँड टेल. जी टेल असते ती कोणासारखी असते? फ्लॅजेला सारखी असते. आणि ते त्या स्पर्मला स्विम करण्यासाठी मदत करते. कळालं? म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचं जे योग्य उत्तर होतं ते होतं सुडोपोडिया. विद्यार्थी मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.